अंबरनाथमध्ये कोकण विभागीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन पालिकेच्या माध्यमातून व माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन अंबरनाथ नगर परिषद व ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन तर्फे कै रमेश गोसावी स्मृती चषक 2025 कोकण विभागीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात रविवारी आयोजित करण्यात आले होते। या स्पर्धेत 150 स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये 10 महिला स्पर्धकांचाही समावेश होता। अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी अभिषेक पराडकर तसेच ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। कोकण विभागीय या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे तसेच मुंबई अशा विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती। 55, 60, 65, 70, 75, 80 ते 85 किलो अशा 8 गटात ही स्पर्धा घेण्यात आली। तसेच प्रत्येक वजनी गटातील 1 ते 6 विजेत्यांना अनुक्रमे 6, 5, 4, 3, 2, 1000 रुपये रोख रक्कम, पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले। विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्व विजयी झालेल्या खेळाडूंना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यातर्फे सुमारे 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले। या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अंबरनाथ पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, मोहिनी जानकर, भानुदास शेलार, श्रीनिवास वाल्मिकी, परशुराम पाटील, माजी नगरसेवक उमेश गुंजाल, मुकू लेनिन, सुभाष साळुंके, विकास सोमेश्वर, राहुल सोमेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिषद व बॉडी बिल्डर असोसिएशन ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे जे जुने शिवसैनिक आहेत, ज्यांच्या स्मृती स्मरणार्थ आज रमेश गोसावी यांच्या स्मरणार्थ आज चषक या ठिकाणी आमचे रसाळ साहेब आहेत, आमचे नगराध्यक्ष आमचे अब्दुलभाई यांनी एक चांगला उपक्रम अंबरनाथसाठी ठेवलेला आहे। एक नवीन म्हणजे दरवर्षी ते ठेवतातच आणि त्याच्यातूनच एक नवीन चैतन्य जे आपल्या नवीन पिढीमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉडी बिल्डर बनवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी एक प्रोत्साहन देण्याचं कार्य अब्दुलभाई या ठिकाणी केलेलं आहे। आणि आमचे जुने शिवसैनिक मला वाटतं पहिल्यांदाच पूर्ण अंबरनाथमध्ये जे अब्दुलभाई असतील, रमेश गोसावी असतील किंवा आमचे सभागृहासाठी आपल्या वाळून सभागृहांसाठी असं चांगलं कार्य फक्त एकमेव आहेत आमच्या अब्दुलभाई, जे जुने शिवसैनिकांसाठी व जुने शिवसैनिक जे आहेत त्यांच्या स्मरणार्थासाठी कार्य करतात। त्यांच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने अब्दुलभाई आणि अंबरनाथ नगर परिषदचे मी खूप आभार मानतो। आणि अंबरनाथमध्ये एक चांगलं वातावरण राहावं, नवीन येणारी जी पिढी आहे त्या पिढ्याला एक नवीन संस्कार घडावे की आपली सेहत म्हणा किंवा आपले शरीर म्हणा, शरीरसृष्टी एक व्यायाम करण्याचा एक संदेश या माध्यमातून अब्दुलभाई आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एक अंबरनाथकरांना संदेश दिलेला आहे। त्यामुळे अंबरनाथकर ज्यांनी एक्सेप्ट केलेला आहे, नो बॉडी नो अंबरनाथ, जिसकी बॉडी है उसके साथ अंबरनाथ है। हे पहिल्यांदा नाही आहे, 2020 साली आपण पहिल्यांदा कैलासवासी रमेश गोसावीच्या स्मरणार्थ आपण इथं स्पर्धा घेतली होती, महात्मा गांधीच्या ग्राउंडवरतीच घेतली होती। त्यावेळेला पूर्ण ठाणे जिल्ह्यामधून स्पर्धक आले होते। यानंतर कोरोना झाला, कोरोनामध्ये 2-3 वर्ष गेले तर मी अरेंज करू शकलो नाही। यावर्षी पूर्ण डिव्हिजन आहे, कोकण डिव्हिजन, पालघरपासून पूर्ण मालवणपर्यंत स्पर्धक आलेले, जवळपास 150च्या वरती स्पर्धक आहे। याच्यामध्ये प्रमुख जी भूमिका आहे ते आपले ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनची आहे। यांच्यामार्फत सर्व हे अरेंजमेंट केले जातं। अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ आणि अभिषेक पराडकर साहेब मुख्याधिकारी या लोकांनी यावेळेला माझ्या विनंतीला मान देऊन 9 लाख रुपये या स्पर्धेसाठी मंजूर केलेले आहे। आणि याच्यावरती जे कॅश प्राईज आहे जवळपास 3 लाखाची प्राईज असते, ती माझ्यातर्फे देण्यात येते। बाकी जे खर्च इतर खर्च आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतं।